एका म्हाताऱ्या आईने सांगितल्या 4 ज्ञानाच्या गोष्टी. जर तुम्ही या गोष्टी तुमच्या जीवनात उतरवल्यात तर आयुष्यातून दुःख नायनाट पडून जातील. मित्रांनो, असं म्हणतात की मदत मागावी परंतु भीक नाही. माणसाचा स्वाभिमान त्याला पुढे जाण्यासाठी नेहमी प्रेरित करीत असतो. जो व्यक्ती स्वाभिमानाने जगतो, देव सुद्धा नेहमी त्याच्या सोबत असतो. जो मनुष्य दुसऱ्याच्या आधारावर राहून जीवन व्यतीत करत असतो, असा व्यक्ती सर्वात मोठा गरीब असतो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला खूपच चांगली शिकवण देऊन जाणार आहे. ज्याचे हात दुसऱ्याच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात, अशा लोकांच्या जीवनात सुद्धा कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. संकटाचा वेळ सुद्धा अशा व्यक्तीसोबत कोणा ना कोणी जरूर उभा राहतो. तर मित्रांनो, ऐकूया ही हृदयस्पर्शी कथा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजची कथाला सुरुवात करूया. मित्रांनो, एका नगरामध्ये खूप गरीब परिवार राहत होता. त्या परिवारामध्ये नवरा बायको असे दोघेच होते. कच्च्या घरामध्ये ते दोघेही राहत होते. तो गरीब माणूस मोलमजुरी करून त्याच्या आणि त्याच्या बायकोचा पालन पोषण करत होता. अशाच प्रकारे दोघांचे आयुष्य चाललं होतं. काही दिवसानंतर ती स्त्री गर्भवती होते. हे पाहून तिचा नवरा खूपच खुश होतो. तो आता विचार करू लागतो की आमच्या सुद्धा घरात एक लहान बाळ खेळू लागेल. आमच्या घरात सुद्धा एक लहान बाळाचा रडण्याचे हसण्याचे आवाज घुमू लागतील. मित्रांनो, मुलाच्या जन्मासोबतच आई वडिलांच्या डोळ्यात खूप सारे स्वप्न निर्माण होतात. ते विचार करत असतात की जेव्हा आम्हाला बाळ जन्माला येईल तेव्हा मोठा होऊन तो आमचं नाव मोठे करेल, आम्हाला म्हातारपणात आधार देईल, आम्ही त्याला चांगले शिक्षण देऊ, त्याला यशस्वी बनवू, तो आमच्या वंशाला पुढे चालवेल. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी प्रत्येक आई वडील विचार करत असतात. तर मित्रांनो, काही आई वडिलांची अशी स्वप्न पूर्ण होत नाही. काही लोकांची ही स्वप्न पूर्ण होत नाहीत. काही आई वडिलांची मुलं त्यांच्या आई वडिलांची सेवा करतात, तर काही आई वडिलांची मुलं त्यांना दुःख सुद्धा देतात. काही मुलं म्हातारपणात आई वडिलांची काठी बनत असतात, तर काही त्यांना दुखी करत असतात. काही मुलं त्यांच्या आई वडिलांना देव समजून त्यांची पूजा करतात, तर काही मुलं त्यांच्या आई वडिलांना नोकरापेक्षाही वाईट अवस्थेत ठेवतात. मित्रांनो, हे सर्व भाग्याचे आणि कर्माचे खेळ आहेत. जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुमच्या मुलांकडून तुम्हाला सुख मिळणार नाही. तुमच्या बाबत भविष्यामध्ये चांगले स्वप्न तर सर्वजण पाहत असतात, परंतु काहीच लोकांचे हे स्वप्न पूर्ण होत असतात. त्या गरिबांच्या घरात आता हळूहळू तो दिवस सुद्धा येतो. त्या दिवशी त्याची बायको एका मुलाला जन्म देते. तेव्हा तिचा नवरा त्या स्त्रीला हॉस्पिटलमध्ये भरती करतो. प्रसूती वेळ जेव्हा जवळ येते तर इकडे तो गरीब माणूस होणाऱ्या बाळाबाबत स्वप्न सजवत असतो आणि तो याच विचारात चालला असताना अचानकच त्याला यमराजाकडून बोलावून येतं. त्याचा एका अपघातात मृत्यू होतो. नगरातील काही लोक त्या व्यक्तीचे अंतिम संस्कार करतात. तर दुसरीकडे त्याची बायको हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म देत असते. जेव्हा त्या स्त्रीला ही बातमी मिळते की तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे, तेव्हा तिला खूप दुःख होतं. त्या बिचारीचा या जगामध्ये एक नवराच तर आधार होता आणि आता तो सुद्धा गेला होता. ती खूप जोरजोरात रडत असते. ती देवाला हाका मारत असते, हे देवा, हे कसलं संकट तू माझ्यावर आणले आहेस. माझा जो एकमात्र सहारा होता त्यालाच तू हिसकावून घेतले आहेस. माझा नाही, कमीत कमी या मुलाचा तरी विचार केला असतास. याचा अजून जन्म सुद्धा झाला नाही. जन्माला येण्यापूर्वीच देवा, तू त्याच्या डोक्यावरून वडिलाचे छत्र हिसकावून घेतले आहेस. आता कोण या मुलाचे पालन पोषण करणार आहे. मित्रांनो, ती स्त्री हॉस्पिटलमध्येच नवऱ्याच्या शोकाने खूप जोरजोरात रडत होती. नगरातील काही लोक त्या स्त्रीला भेटायला गेले व तिची समजूत काढली आणि म्हणाले, ताई, जन्ममृत्यू हे सर्व देवाच्या हातात आहे. यामध्ये मनुष्य काहीच करू शकत नाही. असं सुद्धा म्हणतात की देव जे काही करत असतो ते सर्व चांगल्यासाठीच करत असतो. त्यामुळे जो गेला आहे त्याचा शोक करू नका. जो आला आहे त्याचा आनंदी तुम्ही राहा. नगरातील लोक त्या स्त्रीला समजावत असतात व काही वेळानंतर ती स्त्री एका सुंदर अशा पुत्राला जन्म देते. मुलाला पाहून तिचं दुःख थोडं कमी होतो. ती विचार करते की आता मी या माझ्या पुत्राला खूप मोठा करेन आणि हाच माझा आधार बनेल. आता ती स्त्री तिच्या मुलाला घेऊन घरी परत येते. नगरातील काही चांगल्या लोकांनी त्या स्त्रीची काही दिवसापर्यंत मदत केली, परंतु सतत मदत कोण करणार आहे. जेव्हा काही दिवस झाले तेव्हा मदत सुद्धा कमी होऊ लागली. आता ती स्त्री खूपच एकटी पडली होती. तिला समजलं होतं
की दुसऱ्याच्या आधारावर जीवन जगणं खूप कठीण आहे. जर मला जगायचं असेल आणि माझ्या मुलाला मोठं करायचं असेल तर स्वतःला जबाबदारी घ्यावी लागेल, स्वतःलाच काम करावे लागेल व त्यानंतर ती स्त्री दुसऱ्याच्या घरात जाऊन झाडू मारण्याचं, भांडी घासण्याचं काम करू लागली. घरकार करून जे काही पैसे मिळायचे त्या पैशाच्या आधारावर ती स्वतःचं आणि मुलाचं पालन पोषण करत होती. वेळेनुसार हळूहळू मुलगा मोठा होऊ लागला. जेव्हा तो मुलगा 5 वर्षाचा झाला तेव्हा ती स्त्री त्याच्या शिक्षणासाठी नगरातील एका सरकारी शाळेमध्ये त्याचे नाव देते. तिने विचार केला की मी माझ्या मुलाला शिकून मोठा करेल, इतका मोठा करेन की जेणेकरून मला कोणाच्याही समोर हात पसरण्याची गरज भासणार नाही. असं म्हणतात, मेहनत करणाऱ्यासाठी कोणतेही लक्ष दूर नसते, शिकलेल्या माणसासाठी कोणतीही जागा अनोळखी नसते, गोड बोलणाऱ्याला कोणीही परका नसतो. अशा प्रकारे ती स्त्री मेहनत करून तिच्या मुलाला शिकवत असते. मुलाला सुद्धा लवकरच समज आली होती. त्याला समजलं होतं की त्याच्या घरामध्ये फक्त त्याची आई आहे, त्याचं लालन पालन करणारे त्याचे वडील तो जन्माला येण्यापूर्वीच हे जग सोडून निघून गेले आहेत आणि म्हणूनच तो अभ्यास सुद्धा खूपच मन लावून करत होता. हळूहळू मुलाचं वय 10 वर्ष होतं. एके दिवशी त्या मुलाची आई खूप जास्त आजारी पडते. तिने विचार केला एखादा बारीकसा आजार असेल आणि म्हणूनच तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. परंतु तिची तब्येत दिवसादिवस अधिकच खराब होत चालली होती. आजारी असल्या कारणाने ती कामावर सुद्धा जाऊ शकत नव्हती. घरामध्ये इतके पैसे सुद्धा नव्हते की कुठे जाऊन चांगले उपचार करून घ्यावे. आईला अत्यंत आजारी पाहून मुलाला खूपच काळजी वाटू लागली. मुलगा म्हणू लागला, आई तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी लगेच डॉक्टरकडून चांगले औषध घेऊन येतो. ते औषध खाऊन तू लवकरच बरी होशील. मुलाचं बोलणं ऐकून आईच्या डोळ्यातून पाणी यायचं. ती म्हणू लागली, बाळा तुला कुठेही जायची गरज नाही. आता माझी सुद्धा वेळ जवळ आली आहे. मी तुझ्या वडिलांकडे जाऊ इच्छित आहे, परंतु जाण्यापूर्वी माझे एक बोलणं नेहमी लक्षात ठेव. जेव्हा तुझा जन्म झाला नव्हता तेव्हा तुझ्या वडिलांनी आणि मी एक स्वप्न पाहिलं होतं की आम्ही आमच्या मुलाला शिकून एवढा मोठा बनवणार की त्याला आमच्यासारखं असं काटकसरीने जीवन जगावं लागणार नाही. परंतु बाळा, मी ते स्वप्न पूर्ण करू शकले नाही. माझ्या प्रिय पुत्रा, जर मी हे जग सोडून निघून गेले तर तू तुझ्या वडिलांचे स्वप्न नक्की पूर्ण कर. तू असं कोणतेही काम करू नकोस ज्यामुळे तुझ्या वडिलांचे नाव खराब होईल. तू अशा प्रकारे तुझे जीवन जग ज्यामुळे तुझ्या वडिलांचे नाव, तुझं नाव दूर दूरपर्यंत लोक ओळखतील. बाळा, कधीही पैशाच्या मागे धावू नकोस. पैशासाठी लोक एवढ्या खालच्या थराला जातात की ते त्यांच्या आई वडिलांकडे सुद्धा लक्ष देत नाहीत. तू नेहमी तुझं नाव कमव, नेहमी स्वाभिमानी म्हणून जग. कधीही कोणासमोर हात पसरू नकोस, कोणासमोर कोणत्याही प्रकारची भीक मागू नकोस, कोणत्याही प्रकारची विनवणी करू नकोस. विनवणी न करणे श्रेष्ठ असल्याचं गुपित आहे. परावलंबी असणे नरका समान आहे. मनुष्याने नेहमी विद्याधन, बल, कीर्ती आणि पुण्य कमावत राहायला पाहिजे. मुलगा म्हणाला, आई तू घाबरू नकोस, मी तुझ्यासाठी आता लगेच औषध घेऊन येतो. व इतकं म्हणून मुलगा आईच्या बटव्यातून काही पैसे घेऊन औषध आणण्यासाठी निघून गेला. मुलगा गेल्यानंतर लगेचच त्या स्त्रीचे प्राण निघून जातात. गाववाल्यांना जेव्हा समजतं तेव्हा सर्व लोक तिथे एकत्र जमतात आणि त्या स्त्रीच्या तिच्या मुलाच्या हाती अंतिम संस्कार करतात. आता तो मुलगा पूर्णपणे एकटा पडला होता. बिना आई वडिलांचा मुलगा, वय सुद्धा जास्त नव्हतं. जाणार तर कुठे जाणार होता. दूरचे जे काही नातेवाईक होते त्यांनी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु त्याने या गोष्टीचं वाईट मानून घेतलं नाही. तो एकटाच त्याच्या मार्गावर निघाला होता. त्याने हार मानली नव्हती. आई जाताना काही पैसे सोडून गेली होती. त्याच पैशाच्या आधारावर त्याने काही दिवस त्याचा उदरनिर्वाह केला. काही दिवसानंतर ते पैसे संपून गेले आणि घरात सुद्धा काही शिल्लक नव्हते. आता तर फक्त एकच मार्ग होता की काहीतरी काम धंदा करावा, तरच पोटाला काहीतरी मिळू शकेल आणि तेव्हाच तो शाळेची फी भरू शकणार होता. मुलाला त्याच्या आईचं बोलणं खूप चांगल्या प्रकारे लक्षात होतं. बाळा, कितीही वाईट वेळ येऊ दे, पण कोणासमोरही हात पसरवू नकोस. मेहनत करूनच नेहमी तुझं जीवन जग. मुलाला त्याच्या आईचं बोलणं खूप चांगल्या प्रकारे लक्षात होतं आणि म्हणूनच त्याने कधीही कोणासमोर भीक मागितली नाही.
शाळेतून आल्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला जायचा. कधी चहाच्या दुकानावर, कधी एखाद्या हॉटेलवर, तर कधी आणखी कुठे. अशा प्रकारे ठिकठिकाणी काम करून त्याला काही पैसे मिळायचे व त्या पैशावरच तो त्याच्या शाळेची फी भरायचा आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करायचा. अशा प्रकारे लहान वयातच तो मुलगा शिक्षण सुद्धा घेत होता आणि मेहनत करून त्याचं पोट सुद्धा भरत होता. हळूहळू काही वर्ष असेच निघून गेले. मुलगा त्या नगरातून आता एका शहरामध्ये शिकायला जाऊ लागला. तेव्हा त्याच्या शिक्षणाचा खर्च वाढू लागतो. परंतु तो हिंमत हरला नव्हता. तो रोजच्या रोज शाळेत जायचा. तो जे काही कमवायचा ती सर्व त्याची कमाई शाळेच्या खर्चातूनच निघून जायची आणि जे थोडे पैसे वाचायचे त्या पैशावर तो त्याचा उदरनिर्वाह चालवत होता. जर तो पूर्ण दिवस एका ठिकाणी काम करत असता तर मग त्याला शिक्षण मध्येच सोडावे लागले असते आणि जर फक्त शिक्षणच घ्यायचं ठरवलं असतं तर त्याला उपाशी राहावं लागलं असतं आणि म्हणूनच तो दोन्ही काम एकत्र करत होता. शाळेतून आल्यानंतर तो इकडे तिकडे काम करण्यासाठी जात असे. एके दिवशी तो मुलगा शाळेतून घरी परत आला व त्यानंतर तो काम शोधण्यासाठी निघाला. परंतु त्या दिवशी त्याला कोणतेही काम मिळालं नाही. पूर्ण दिवस निघून गेला, त्याला काम मिळालं नाही. शेवटी तो घरी परत आला. आज त्याला कोणत्याही प्रकारचं काम मिळालं नव्हतं. त्यामुळे त्याला खायला सुद्धा आज काहीच मिळणार नव्हतं. जे काही पैसे होते त्या पैशाने त्याने शाळेची फी भरली होती. त्याची स्थिती अशा प्रकारे होती की रोज कमवायचं आणि रोज खायचं. जेव्हा त्या दिवशी त्याला काही काम मिळालं नाही तेव्हा त्या बिचाऱ्याला उपाशी पोटीच राहावं लागलं. तो फक्त पाणी पिऊन त्या रात्री झोपला. सकाळी उपाशीच तो शाळेत गेला आणि शाळा सुटल्यानंतर जेव्हा घरी आला तेव्हा पुन्हा काम शोधण्यासाठी निघून गेला. तो विचार करत होता की काल काम मिळालं नाही परंतु आज मला नक्कीच काम मिळेल. परंतु दुर्भाग्य त्याला पाठलाग सोडत नव्हते. त्या दिवशी सुद्धा त्याला काहीच काम मिळालं नाही. आज पुन्हा त्याला उपाशीच झोपावं लागलं. पोटातील आग आता खूपच वाढली होती. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की उपाशी पोटी अभ्यास सुद्धा करता येत नाही. जर मी कोणाकडे काही खाण्यासाठी मागितलं तर माझं पोट भरू शकेल, पोटाची आग शांत होऊ शकेल. परंतु लगेचच आईचं बोलणं त्याला आठवलं. बाळा, कधीच भीक मागू नकोस, नेहमी मेहनतीनेच कमावून खा. मुलगा सुद्धा खूपच स्वाभिमानी होता. कोणाकडे काही मागण्याची त्याची हिंमत झाली नाही. तो विचार करत होता काही झालं तरी चालेल परंतु भीक मागून मी खाणार नाही. जर मी भीक मागून खायला सुरुवात केली तर लोक मला भिकारी म्हणतील. देवाने पोट बनवलं आहे, मग त्या पोटाची आग शांत करण्यासाठी अन्न सुद्धा देवच देईल. मुलगा त्या दिवशी सुद्धा उपाशी झोपतो. सकाळी जेव्हा तो उठतो तेव्हा त्याला उपाशी असल्यामुळे चक्कर येऊ लागते. त्याचं वय कमी असल्या कारणाने त्याला आता भूक सहन होत नव्हती. आज तो शाळेत सुद्धा गेला नाही. त्याने विचार केला की आज मी सकाळपासूनच काम शोधण्यासाठी जातो. काम भेटलं तर काहीतरी खायला मिळेल व पुढच्या दिवशी शाळेत जाईल. त्यानंतर तो काम शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. त्याला चालण्याची शुद्ध शक्ती नव्हती. तेव्हा तो एका झाडाखाली बसून विचार करू लागला, जर मला या वेळेला काही अन्न मिळालं नाही तर माझे प्राण निघून जातील. मला काहीतरी करावेच लागेल. पुन्हा त्याच्या मनात भीक मागण्याचा विचार येतो. परंतु त्याला अंतर्मन त्याला हे करण्यापासून थांबवतो. अंतर्मन म्हणतो, तू गरीब आहेस परंतु भिकारी नाहीस. तू जर भीक मागितली तर मग तुला भीक मागण्याची सवय लागेल आणि मग तू भिकारी बनशील. तू खूप वेळ झाला मुलगा त्याच प्रश्नामध्ये होता. त्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला की भीक मागणं वेगळी गोष्ट आहे आणि मदत मागणे वेगळी आहे. मी कोणाकडे भीक मागणार नाही परंतु मदत तर नक्कीच मागू शकतो. भीक मागणं ते आहे जे घेतल्यानंतर पुन्हा परत दिले जात नाही, परंतु मदत मागणं ते आहे जे तुम्ही कधीही परत करू शकता. मुलाने विचार केला की आज मी कोणाकडे तरी मदत मागतो. जेव्हा माझ्याकडे असेल तेव्हा मी त्याला ते परत करेन. अशा विचार करून मुलगा झाडाखालून उठतो आणि नगरात जातो. नगराच्या सुरुवातीलाच एक घर त्याला दिसतं. मुलगा तिथे जातो आणि दरवाजा वाजवतो. घरातून एक स्त्री बाहेर येते. तिने दरवाजावर पाहिलं की एक 10 वर्षाचा खूपच उदास मुलगा उभा होता.
आधी तर ती महिला त्या मुलाला विचारते, बाळा तू दरवाजा का वाजवलास, तुला काही हवं आहे का? तेव्हा तो मुलगा म्हणतो, हे आई, मी दुपारच्या वेळेस तुम्हाला त्रास देत आहे, याबद्दल मी तुमची माफी मागतो. तेव्हा ती महिला म्हणते, बाळा तुला काही हवं आहे का? मी तुझी काही मदत करू शकते का? मित्रांनो, ती महिला सुद्धा एका मुलाची आई होती आणि म्हणूनच तिच्या शब्दामध्ये ममता होती. जेव्हा महिलेने विचारलं की तुला काही हवं आहे का, तेव्हा त्या मुलाच्या मनात विचार आला की मी यांना सरळ सांगतो की मी 2 दिवसापासून उपाशी आहे, मला काही तुम्ही खायला तरी द्या. परंतु त्याच वेळेला त्याच्या स्वाभिमानाने त्याला थांबवलं आणि तो मुलगा त्या महिलेकडे भोजन मागण्याऐवजी पाणी मागतो. तो म्हणतो, आई मला खूप जोरात तहान लागली आहे आणि म्हणूनच मी तुमच्या घराचा दरवाजा वाजवला आहे, मला एक ग्लास पाणी मिळू शकतो का? मित्रांनो, परंतु ती महिला खूपच समजूतदार होती. तिने जेव्हा मुलाला पाहिलं तेव्हाच तिला समजलं की हा मुलगा खूप उपाशी आहे. ती म्हणते, बाळा तू थोडा वेळ थांब, मी तुला पाणी घेऊन येते. ती महिला घराच्या आतमध्ये जाते आणि तिच्या स्वयंपाकघरामध्ये काही लाडू ठेवले होते. ते लाडू आणि एक ग्लास दूध घेऊन येते आणि दुधाने भरलेला ग्लास मुलाच्या हातात देते. मुलाने जेव्हा ग्लासमधून दूध पाहिलं तेव्हा तो खूपच आनंदी होतो. मुलगा मनामध्ये त्या महिलेचे आभार व्यक्त करत होता. महिलेने आधी त्या मुलाला लाडू खायला दिले आणि म्हणाली, बाळा दूध गरम आहे, तू आधी लाडू खा, जेव्हा दूध थंड होईल तेव्हा तू दूध पी. मुलगा जेव्हा त्या महिलेला पाहतो तेव्हा त्याला असंच वाटतं की त्याचीच आई त्याला दूध प्यायला देत आहे. मनातल्या मनात तो विचार करत असतो की चांगली आई आहे, मी फक्त एक ग्लास पाणी मागितलं होतं परंतु ही तर दूध घेऊन आली, या आईला कसं समजलं की मी उपाशी आहे. मुलगा तिथेच बसतो आणि लाडू खातो व त्यानंतर दूध पितो. तेव्हा ती महिला म्हणते, बाळा तुला काही आणखी हवं आहे का? मुलगा विचार करू लागतो की या दुधाच्या बदल्यात मी या मातेला काय देऊ शकतो, माझ्याकडे तर काहीच नाही. दूध पिल्यानंतर मुलगा म्हणतो, हे आई, मी तुझ्याकडे पाणी मागितलं होतं परंतु तुम्ही मला दूध प्यायला दिलत, या बदल्यात मी तुम्हाला काय देऊ शकतो? ती महिला म्हणाली, बाळा मी तुला दूध यासाठी नाही दिलं जेणेकरून मी तुझ्याकडून काही मागू शकेल. पुढे ती स्त्री म्हणाली, बाळा तुझा चेहरा पाहून मला समजलं होतं की तू खूप उपाशी आहेस, तुला खूप जोराची भूक लागली आहे आणि म्हणूनच मी विचार केला की तू उपाशी आहेस, मग तुला पाणी पाजण्यापेक्षा दूध पाजलेलं आणि लाडू खायला दिलेलं चांगलं आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी हे घेऊन आले. तेव्हा मुलगा म्हणाला, नाही आई, तुम्ही या बदल्यात माझ्याजवळ काहीतरी मागा, माझ्या परीने जे काही शक्य होईल ते मी तुम्हाला नक्कीच देईल. मुलाचं बोलणं ऐकून ती स्त्री विचार करू लागले, हा मुलगा खूपच स्वाभिमानी आहे. तो मुलगा सारखं त्या स्त्रीकडे काहीतरी मागा असं म्हणत असतो. तेव्हा ती महिला त्या मुलाचं मन राखण्यासाठी म्हणते, मी हे दूध तुला देऊन तुझ्यावर कोणत्याही प्रकारचे उपकार केले नाहीत, परंतु तरीही तू मला काही देऊ इच्छित असशील तर तू माझे हे उपकार फेडू इच्छित असशील तर बाळा तू मला एक वचन दे की ज्या प्रकारे मी तुझी आज मदत केली आहे त्याच प्रकारे तू पुढे मदत करण्यायोग्य बनशील तेव्हा एखाद्या गरजूची नक्की मदत कर. ज्या दिवशी तू कोणाची मदत करशील त्याच दिवशी तू माझ्या या उपकारापासून मुक्त होशील. मित्रांनो, त्या स्त्रीने ही गोष्ट यासाठी म्हटली होती जेणेकरून त्या मुलाचा स्वाभिमान डगमगू नये आणि आनंदाने तो त्याच्या घरी जाऊ शकेल. मित्रांनो, तो मुलगा त्या महिलेचं बोलणं त्याच्या डोक्यात पक्क करतो. तो त्या महिलेचे आशीर्वाद घेतो आणि काम शोधण्यासाठी पुढच्या मार्गाला लागतो. अशा प्रकारे हळूहळू काही दिवस असेच निघून जातात. ज्या शाळेमध्ये तो शिकत होता त्या शाळेमध्ये त्या महिलेचा सुद्धा मुलगा शिकत होता. ज्या महिलेने त्या मुलाला दूध प्यायला दिले होते, एके दिवशी ती महिला तिच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जाते. तेव्हा तिने पाहिलं की शाळेमध्ये तो मुलगा सुद्धा शिकत आहे. ती स्त्री त्या मुलाला ओळखते. त्या महिलेने शाळेतील एका शिक्षकाला विचारलं की त्या मुलाचे नाव काय आहे. तेव्हा तिला समजलं की त्या मुलाचं नाव दिनेश आहे आणि तो अनाथ आहे. लहानपणातच त्याचे आई वडील हे जग सोडून गेले आहेत. हे समजल्यावर त्या महिलेला खूप दुःख होतं. ती विचारते, जर याचे आई वडील नाहीत मग याचा शिक्षणाचा खर्च कोण उचलतो. तेव्हा शाळेतील शिक्षक सांगतात
ताई, दिनेश खूप चांगला मुलगा आहे. तो त्याच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलतो आणि शिक्षणामध्ये सुद्धा खूपच मेहनती आहे. तो मेहनत मजुरी करतो आणि शाळेची फी भरतो. जेव्हा तो शाळेची फी भरत नाही तेव्हा आम्ही त्याला काहीच म्हणत नाही, परंतु तो स्वतःच आम्हाला सांगत असतो की मी लवकरच शाळेची फी देणार आहे. जेव्हा त्या स्त्रीला दिनेशची परिस्थिती समजते तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. तिला हेच वाटत असतं की तिने दिनेशची काहीतरी मदत करावी. ज्याच्या या जगात कोणीच नाही अशाच लोकांची मदत करायला हवी. आणि मग तेव्हा देव सुद्धा आपली मदत करत असतो. ज्याचा कोणीच नाही त्याचा देव असतो आणि जर आपण त्याची मदत करत असू तर याचा अर्थ असा असतो की आपण देवाला प्रसन्न केले आहे. त्या स्त्रीने विचार केला की हा मुलगा माझ्याकडून पैसे तर घेणार नाही, कारण हा खूपच स्वाभिमानी आहे. तेव्हा ती महिला शिक्षकाला म्हणाली, श्रीमान, मी जर या बाळाची दिनेशची फी भरत असेल तर तुम्हाला काही अडचण तर नाही ना? तेव्हा ते शिक्षक म्हणाले, ताई, तुमचे विचार खूप चांगले आहेत. तुम्ही जर त्याची शाळेची फी भरत असाल तर या गोष्टीची मला काहीच अडचण नाही, परंतु दिनेश या गोष्टीसाठी तयार होणार नाही. तेव्हा ती स्त्री म्हणते, मला त्या मुलाची मदत करायची आहे. तुम्ही काहीतरी करा आणि दिनेशला समजावून सांगा. त्याला तुम्ही सांगा की त्याची परिस्थिती पाहून सरकारने त्याची फी माफ केली आहे. त्याला फी भरण्याची गरज नाही. मित्रांनो, ते शिक्षक सुद्धा त्या स्त्रीच्या बोलण्याशी सहमत होतात. त्यानंतर ती महिला पूर्ण वर्षाची दिनेशची शाळेची फी भरून घरी निघून जाते. अशा प्रकारे प्रत्येक वर्षाची शाळेची फी ती स्त्री भरू लागली, जेणेकरून दिनेश मन लावून शिकू शकेल. आता तर दिनेश खूप मन लावून अभ्यास करत होता आणि त्याच्या पोटाची आग शांत करण्यासाठी एका दुकानात तो काम करत असे. त्या महिलेने केलेल्या थोड्याशा मदतीने दिनेशचे दिवस खूप चांगल्या प्रकारे बदलले होते. तो आता खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत होता. अशा प्रकारे काही वर्ष आणखी निघून गेली. पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्याला मोठ्या शहरात जावं लागलं. त्याने विचार केला की शहरात राहून मी एखादी छोटी नोकरी करेल आणि माझे शिक्षण सुद्धा पूर्ण करेल. या गोष्टीची माहिती त्या महिलेला तेव्हा मिळते जेव्हा ती दिनेशच्या शाळेची फी भरण्यासाठी शाळेमध्ये जाते. ती महिला जेव्हा दिनेशची फी जमा करते तेव्हा शिक्षक तिला सांगतात, ताई, दिनेश तर त्याचं पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी शहरात गेला आहे. आता तुम्हाला त्याची फी जमा करण्याची काहीच गरज नाही. त्या स्त्रीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा ती विचार करू लागली, काहीच हरकत नाही. देवाने मला त्याची मदत करण्यासाठी इतकाच वेळ दिला होता. हे देवा, त्या बाळावर तुझी दयादृष्टी सदैव ठेव. तो जिथे कुठे असेल त्याला नेहमी आनंदात ठेव. अशा प्रकारे ती स्त्री तिच्या घरी परत आली. तिकडे दिनेश शहरात जाऊन त्याचे शिक्षण घेऊ लागला. तो काही वेळ त्याच्याकडे शिल्लक असायचा त्यामध्ये तो एका दुकानावर जाऊन काम करू लागला. अशा प्रकारे मित्रांनो 25 वर्ष पूर्ण होतात. त्या 25 वर्षामध्ये पुन्हा दिनेश त्या स्त्रीला कधीच भेटला नाही किंवा ती महिला सुद्धा दिनेशला भेटली नाही. त्या स्त्रीचा मुलगा आता एक मोठा व्यापारी बनला होता. ती स्त्री श्रीमंत होती, त्यातच मुलगा व्यापार करून मोठ्या प्रमाणात धन कमावत होता. त्या स्त्रीचा मुलगा सुद्धा खूपच संस्कारी होता. तो सुद्धा त्याच्या आईवर खूप प्रेम करायचा. मित्रांनो, एके दिवशी त्याची आई खूप जास्त आजारी पडते. संध्याकाळी जेव्हा मुलगा घरी येतो तेव्हा आईची अवस्था पाहून त्याला खूपच टेन्शन येतं. तो त्याच्या आईला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती करतो आणि जेव्हा डॉक्टर तिची तपासणी करतात तेव्हा त्यांना समजतं की तिला कॅन्सर झाला आहे. तो मुलगा डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर साहेब, तुम्ही माझ्या आईचे चांगले उपचार करा. तुम्ही पैशाची काहीच काळजी करू नका. तेव्हा डॉक्टर म्हणतात, भाऊ, तुमच्या आईला कॅन्सर झाला आहे आणि कॅन्सरचे उपचार खूप जास्त महाग असतात. छोट्या हॉस्पिटलमध्ये यावर उपचार करणे शक्य नाही. यासाठी तुम्हाला एखाद्या मोठ्या शहरात जाऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून घ्यावे लागतील आणि मोठ्या हॉस्पिटलचा अर्थ आहे खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल. मुलगा म्हणाला, डॉक्टर साहेब, मी माझ्या आईसाठी काही करायला तयार आहे. तुम्ही फक्त मला काहीतरी मार्ग दाखवा. तुम्ही मला सांगा की माझ्या आईचा उपचार कुठे करू. त्या डॉक्टर त्याला मुंबई जाण्याचा सल्ला देतात. त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये कॅन्सरचं खूप मोठं हॉस्पिटल आहे. जर तिथे जाऊन उपचार करून घेतले तर तुझी आई पूर्णपणे बरी होऊ शकेल, नाहीतर तुझ्या आईचे प्राण सुद्धा जाऊ शकतात. हे ऐकून मुलगा खूपच घाबरतो. तो त्या डॉक्टरांकडून मुंबईच्या डॉक्टरचा नंबर आणि पत्ता घेऊन आईला घेऊन मुंबईला निघून जातो. ती स्त्री मुलाला सारखं नकार देत असते की तू मला मुंबईला घेऊन जाऊ नकोस. आपल्याकडे इतके पैसे नाहीत की माझ्यावर उपचार होऊ शकतील. आपण इथूनच औषध घेऊया. हळूहळू मी बरी होईल.
तू काळजी करू नकोस. तेव्हा मुलगा म्हणाला, आई, या जगामध्ये एक तर तूच आहेस, जिच्यामुळे मला एकटं वाटत नाही, जिच्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची काळजी नाही. त्यामुळे काही होऊ दे, मी तुझ्यावर चांगले उपचार करणारच. धनाचं काय आहे, संपलं तर पुन्हा कमावू शकेल, परंतु आई पुन्हा मिळणार नाही. अशा प्रकारे मुलगा त्याच्या आईला मुंबईला घेऊन जातो. परंतु ज्या डॉक्टरांकडून त्याच्या आईचे उपचार होणार होते ते डॉक्टर त्या वेळेला हॉस्पिटलमध्ये उपस्थित नव्हते. ते त्यांच्याच एका पेशंटला पाहण्यासाठी परदेशात गेले होते. हॉस्पिटलमधील माणसांनी सांगितलं की डॉक्टर साहेब उद्या येणार आहेत, तेव्हापर्यंत तुम्ही तुमच्या आईला इथे ऍडमिट करा. मुलाने वेळ वाया न घालवता आईला ताबडतोब त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि आई डॉक्टर साहेबांच्या येण्याची वाट पाहू लागली. पुढच्या दिवशी डॉक्टर साहेब येतात. तेव्हा तो मुलगा त्याच्या आईचे रिपोर्ट्स डॉक्टर साहेबांना दाखवतो. डॉक्टर साहेबांनी त्या मुलाला विश्वास दिला की तुमची आई पूर्णपणे बरी होऊ शकते, परंतु त्याचे उपचार खूप दिवस चालतील. मुलगा म्हणाला, डॉक्टर साहेब, काही होऊ द्या, परंतु मला माझ्या आईला बरी करूनच घरी न्यायची आहे. मग यासाठी मला माझे सर्व काही विकावं लागलं, कितीही दिवस इथे थांबावं लागलं तरी सुद्धा चालेल. मित्रांनो, त्यानंतर त्या डॉक्टरांनी त्या स्त्रीचे उपचार सुरू केले. तो हॉस्पिटल खूप मोठा होता, त्यामुळे तिथे खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात होत होता, परंतु मुलगा हिंमत हारला नव्हता. असं म्हणतात ना, आईपेक्षा अनमोल या जगात दुसरे काहीच नाही. डॉक्टर साहेब जे पण औषध लिहून द्यायचे ते औषध खूप महाग असायचे. मुलगा त्याच्या आईसाठी महागातली महाग औषध घेऊन येत असे. त्याचा जो गावी व्यापार होता त्याच्याकडे सुद्धा तो लक्ष देऊ शकत नव्हता, त्यामुळे तो सुद्धा आता बंद पडण्याच्या मार्गावर होता. कित्येक दिवस उपचार चालू होते. हळूहळू आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागली. मुलाजवळ जे काही पैसे होते ते आता संपायला लागले होते. इकडे जेव्हा आईला समजलं की मुलाकडे आता पैसे शिल्लक राहिले नाहीत, तेव्हा आई म्हणते, बाळा, तू इतकी महाग औषधं का आणत आहेस? आपण डॉक्टर साहेबांची फी कशी भरायची? कुठून आपण औषधाचा खर्च उचलायचा? तुझा व्यापार सुद्धा आता बंद झाला आहे. तेव्हा मुलगा म्हणतो, आई, तू काळजी करू नकोस, मी माझे सर्व काही विकून तुझे उपचार करेन. आई सुद्धा मुलाच्या हट्टापुढे माघार घेते. तो मुलगा त्याच्या आईचे उपचार कायम चालूच ठेवतो व हळूहळू 1 महिना पूर्ण होतो. मित्रांनो, त्या हॉस्पिटलमध्ये जो डॉक्टर होता तो जेव्हा पण त्या स्त्रीला भेटण्यासाठी येत असे तेव्हा खूप वेळ तो त्या स्त्री जवळ बसायचा आणि तिच्यासोबत गप्पा मारायचा. हे पाहून त्या स्त्रीला सुद्धा खूप चांगलं वाटायचं. ती विचार करायची की हा डॉक्टर काही वेगळाच आहे, इतका मोठा डॉक्टर आहे, याच्याकडे इतके पेशंट असतात, याला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो, तरी सुद्धा हा माझ्यासोबत बोलण्यासाठी इतका वेळ कसा काढतो. मित्रांनो, अशा प्रकारे 1 महिना पूर्ण होतो व त्यानंतर तो मुलगा त्या डॉक्टरच्या केबिन मध्ये जातो आणि डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर साहेब, अजून माझ्या आईचे उपचार किती दिवस चालतील? डॉक्टर साहेब मुलाला सांगतात, तुम्ही काळजी करू नका, तुमची आई पूर्णपणे स्वस्थ झाली आहे. मी संतुष्टीसाठी आणखी एकदा त्याची तपासणी करतो. त्यांचे रिपोर्ट्स आले की मग तुम्ही तुमच्या आईला घरी घेऊन जाऊ शकता. मित्रांनो, त्यानंतर त्या आईचा मुलगा रिपोर्ट येण्याची वाट पाहू लागला. 2 दिवसानंतर रिपोर्ट्स आले. जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा मुलगा पुन्हा डॉक्टरांना भेटण्यासाठी जातो आणि विचारतो, डॉक्टर साहेब, माझी आई बरी झाली आहे का? काही काळजी करण्याची गोष्ट तर नाही ना? तेव्हा डॉक्टर साहेब म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तुमची आई पूर्णपणे बरी झाली आहे. आता तुम्ही तुमच्या आईला घरी घेऊन जाऊ शकता. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मुलगा खूपच आनंदी होतो आणि डॉक्टरांचे तो खूप आभार व्यक्त करतो. मुलगा त्याच्या आईजवळ जातो आणि तो विचार करतच असतो की देवाचे खूप खूप आभार आहेत जे माझी आई इतक्या गंभीर आजारातून वाचली आहे. मुलगा आईजवळ जातो आणि आईला म्हणतो, आई, तू पूर्णपणे बरी झाली आहेस. आता आपण लवकरच आपल्या घरी जाऊ. मुलाचे बोलणे ऐकून आई सुद्धा खूप खुश होते, परंतु पुढच्या क्षणी तिच्या मनात विचार येतो की मी तर ठीक झाले आहे, परंतु या हॉस्पिटलचा जो बिल असेल तो लाखो रुपयांमध्ये असेल. मग तो बिल माझा मुलगा कसा फेडू शकेल? इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था माझा मुलगा कुठून करू शकेल? जवळ जे काही पैसे होते ते सर्व औषधावर खर्च झाले होते. आईला उदास पाहून मुलगा आईला समजावतो आणि म्हणतो, आई, तू उदास होऊ नकोस, मी माझे सर्व काही विकून तुझ्या उपचाराचे बिल फेडून टाकेन. पैसे बंगल्यात नंतरही कमवता येईल, परंतु आई, तू या गोष्टीची काळजी करू नकोस. मुलगा त्याच्या आईला खूप समजावत असतो, परंतु आई तर आई असते, तिला तिच्या मुलाची काळजी तर वाटणारच.
आई विचार करते की जर माझा मुलगा सर्व काही विकेल मग तो पुढे त्याचं आयुष्य कसा जगेल, त्याचं भविष्याचं काय होईल. ती आई रात्रभर हाच विचार करत होती. काळजीमध्येच आई आणि मुलाची रात्र निघून जाते. पुढच्या दिवशी आईचा डिस्चार्जची वेळ असते. तेव्हा हॉस्पिटलमधील एक कर्मचारी कागद घेऊन त्या आई आणि मुलाकडे येतो आणि त्या मुलाला म्हणतो, डॉक्टरनी तुमच्यासाठी हे बिलाचे पेपर पाठवले आहे. तुम्ही हे बिल व्यवस्थित वाचून घ्या व त्यानंतर हे बिल तुम्ही देऊन तुमच्या आईला घरी घेऊन जाऊ शकता. बिलाचे पेपर देऊन हॉस्पिटलचा कर्मचारी तिथून गेला व त्यानंतर तो मुलगा तो बिल उघडून पाहतो. तो विचार करत असतो, माहित नाही किती बिल असेल. मुलाला काळजीत पाहून आई सुद्धा टेन्शन मध्ये येते. आई एकदमच मुलाच्या हातातून तो बिल हिसकावून घेते व त्यानंतर ती आई तो बिल उघडून पाहते. इतक्यात हॉस्पिटलमधील सर्वात मोठे ज्यांनी त्या आईचे उपचार केले होते ते सुद्धा तिथे पोहोचतात. आईने जेव्हा बिल उघडून पाहिलं तेव्हा त्यामध्ये एक छोटासा कागद होता. त्या कागदावर लिहिलं होतं, आई तुम्ही तुमचा बिल तर 25 वर्षापूर्वीच फेडला आहे. जेव्हा तुम्ही एका 3 दिवसाचा उपाशी मुलाला लाडू आणि दूध प्यायला दिलं होतं आणि कित्येक वर्ष तुम्ही त्या मुलाच्या शाळेची फी भरली होती. चिठ्ठी वाचून आईच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. मुलगा आईला विचारतो, आई किती बिल झालं आहे. तेव्हा आई ती चिठ्ठी मुलाकडे देते. मुलगा जेव्हा चिठ्ठी वाचतो तेव्हा तो सुद्धा हैराण होतो. मुलगा त्याच्या आईला विचारतो, आई तू डॉक्टर साहेबांना आधीपासून ओळखतेस का. तेव्हा आई म्हणते, बाळा मी डॉक्टर साहेबांना आधीपासून नव्हते ओळखत, परंतु आता मला समजलं आहे की डॉक्टर साहेब कोण आहेत. बाळा 25 वर्षापूर्वी जेव्हा तू खूप छोटा होतास तेव्हा तुझ्याच वयाचा एक मुलगा भर दुपारी आपल्या घरी आला होता. तो उपाशी होता. त्याने माझ्याजवळ एक ग्लास पाणी मागितलं. मी जेव्हा त्या मुलाला पाहिलं तेव्हा मला समजले की तो उपाशी आहे. तेव्हा मी स्वयंपाकगृहात गेले. स्वयंपाकगृहात दुसरे काहीच नव्हते परंतु तिथे दूध आणि लाडू होते. मी त्याला तेच खायला दिले. तो कित्येक दिवसापासून उपाशी होता. त्याने दूध आणि लाडू खाल्ले परंतु तो खूपच स्वाभिमानी मुलगा होता. तो मला म्हणाला, हे आई तू माझी आज भूक भागवली आहेस परंतु तुझे हे उपकार कशा प्रकारे फेडू. तू माझ्याकडे काहीतरी माग. तेव्हा मी त्याचं मन राखण्यासाठी म्हणाले, बाळा ज्या प्रकारे आज मी तुझ्या वाईट काळात तुझी मदत केली आहे त्याच प्रकारे जेव्हा तू मोठा होशील, मदत करण्याचा लायकीचा होशील तेव्हा तू सुद्धा कुठल्या तरी गरजू व्यक्तीची मदत कर. मला काय माहित होतं की ज्याला मी दूध आणि लाडू खायला दिले होते तोच मुलगा 25 वर्षानंतर इतका मोठा डॉक्टर बनेल. लोक तर आज खाऊन उद्या विसरून जातात परंतु त्या मुलाने माझे ते छोटेसे उपकार अजूनपर्यंत लक्षात ठेवले आहेत. मला अजूनही आश्चर्य वाटत आहे की तो मुलगा हे डॉक्टर साहेब आहेत. मित्रांनो, इकडे आई आणि मुलगा बोलत होते तर दरवाजाच्या बाहेर डॉक्टर साहेब त्यांचे बोलणं ऐकत होते. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि लहानपणीचा तो दृश्य त्याच्या डोळ्यासमोर होता. जेव्हा ते उपाशी पोटी त्या आईजवळ पोहोचले होते, डॉक्टर साहेब पुढे येऊन त्या आईच्या चरणांना स्पर्श करतात आणि आईच्या चरणाजवळ बसतात आणि म्हणतात, हे आई मी तो छोटासा मुलगा आहे ज्याच्या स्वाभिमानाची तुम्ही रक्षा केली होती. तुम्ही जे काही म्हणाला होता ते तुमचे शब्द अजूनही माझ्या कानामध्ये गुंजत आहेत. मी तुमच्या त्या शब्दांना माझे संस्कार बनवले. मी माझ्या आयुष्यात खूप दुःख पाहिले आहे परंतु कधीच मी माझी हिंमत हरलो नाही. मी तुमचा खूप मोठा कर्जदार आहे. जर तुम्ही माझ्या शाळेची फी भरली नसती तर मी आज इतका मोठा डॉक्टर बनलो नसतो. हे तुमचेच उपकार आहेत आई. मी तर तुम्हाला त्या दिवशी माझी आई मानलं होतं, ज्या दिवशी तुम्ही मला तुमच्या ममतेच्या सावलीमध्ये बसून मला लाडू आणि दूध दिलं होतं. इतकं म्हटल्यानंतर डॉक्टर साहेब जे आईच्या औषधामध्ये पैसे खर्च झाले होते ते सर्व पैसे परत करतात आणि त्या म्हाताऱ्या आईच्या चरणामध्ये त्यांचे डोकं ठेवतात. ती आई डॉक्टर साहेबांना उचलून तिच्या हृदयाला लावते. डॉक्टर साहेब आणि त्या म्हाताऱ्या आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. जेव्हा हे दृश्य हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी पाहतात तेव्हा ते सुद्धा पाहून हैराण होतात. सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तेव्हा ती म्हातारी आई डॉक्टर साहेबांना म्हणते, बाळा मनुष्याने कधीच त्याच्या आयुष्यात येणाऱ्या परिवर्तनापासून घाबरू नये. मनुष्याने त्याचे परिवर्तन हा विचार करून स्वीकारले पाहिजेत की त्याच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं होणार आहे. या परिवर्तनापासून माणूस खूप काही शिकू शकतो आणि तो योग्य मार्गाला लागू शकतो. वाईट मार्गापासून माणूस वाचू शकतो. जो त्याच्यासोबत घडलेल्या घटनांमुळे हिंमत हारतो तो त्याच्या आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. अंधार कितीही दाट असू दे, एक छोटासा दिवा तो अंधार नष्ट करतो. त्याच प्रकारे आयुष्यात जर कधी अंधार आला असेल तर ज्ञानरूपी दिव्याने योग्य मार्ग शोधला जाऊ शकतो.
ज्ञान ती संपत्ती आहे जी रंकाला सुद्धा राजा बनवू शकते. तिसरी गोष्ट, तुम्ही दुसऱ्याचं चांगलं करा, दुसऱ्यांवर दया करा. तुमची प्रगती आपोआप होत जाईल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर कोणाची मदत करण्याचे सौभाग्य प्राप्त होत असतील तर त्याची मदत नक्की करा. तुम्ही केलेल्या छोट्या मदतीमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. तुम्ही दिलेलं छोटंसं योगदान एखाद्याला वरदानासमान आहे. संकटाला तू घाबरू नकोस. जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा 10 मार्ग खुले होतात. संकटामधूनच मनुष्याला अनुभव मिळत असतो आणि हा अनुभव खूप मौल्यवान असतो. मित्रांनो, अशा प्रकारे ती म्हातारी आई डॉक्टराचा निरोप घेऊन तिच्या मुलासोबत तिच्या घरी परत येते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.